प्रेज लॉर्ड. परमेश्वर चांगला आहे आणि त्याची दया नेहमीची आहे. विश्वासणाऱ्यांनो, काही वेळ घेऊन आपण काही सेशन्समध्ये विश्वासाविषयी ऐकणार आहोत. बायबलमधले की विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे. परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर विश्वासानं देतो. म्हणून काही सेशन्स घेऊन आपण विश्वासाविषयी शिकणार आहोत. आणि मला असं तुम्हाला सांगू द्या, विश्वासाचे काही रहस्य आहे की विश्वास कसा येतो, विश्वास कशा प्रकारे आजाद होतो, विश्वास कशा प्रकारे काम करतो, विश्वास कसा विकसित होतो. जर हे आपण शिकतो, वेळ काढून जर आपण हे शिकतो, तर आपण आपल्या विश्वासामध्ये वाढतो, आपण आपल्या विश्वासामध्ये मजबूत होतो आणि आपल्या विश्वासाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काम करत. नेहमी लक्षात ठेवा विश्वासणाऱ्यांनो, हे तुम्हाला माहिती पाहिजे, परमेश्वर आपल्या विश्वासाद्वारे आपल्या जीवनामध्ये काम करतो. 2 आंधळे प्रभूकडे आले आणि ते म्हणाले, प्रभू आम्हाला दृष्टी दे, आमच्यावर दया कर. येशू म्हणला, काय तुम्ही विश्वास करताय का की मी तुम्हाला दृष्टी देण्यास समर्थ आहे, मी हे करू शकतो? ते म्हणले, होय प्रभू. आणि येशू त्यांना म्हणला, तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्या जीवनात घडो. आणि आजच्या टीचिंगमध्ये मी तुम्हाला एनकरेज करणे, हे सेशन्स घ्या, या टीचिंग घ्या, हे शिक्षण घ्या आणि ऐका, वारंवार ऐका. विश्वास कसा येतो, विश्वास कशा प्रकारे आजाद होतो, विश्वास कशा प्रकारे काम करतो, विश्वास कशा प्रकारे विकसित होतो. आणि तुम्हाला हे जर समजलं तर तुमचा विश्वास नेहमी काम करेल आणि विश्वास तुमचं जीवन महिमामय बनवून, विश्वास तुमच्या जीवनामध्ये परमेश्वराची सिद्ध इच्छा पूर्ण करेल. आणि परमेश्वराकडून मिळवण्याचा एकमेव मार्ग आहे विश्वास. वाचो एक वचन आणि आजच्या टीचिंगला आपण सुरुवात करूया. 1 तिमोथी 6 अध्याय आणि 12 वचन. 1 तिमोथी 6 अध्याय आणि 12 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असलेले, विश्वासाची चांगली लढाई लढ, युगाच्या जीवनाला बळकट धर, त्यासाठीच तुला पाचारण झाले आहे आणि तू पुष्कळ साक्षीदारा देखत तो चांगला पत्कर केला आहे. वचन सांगते की विश्वासाची चांगली लढाई लढ. माहिती, शैतान आपल्या जीवनामध्ये आजार टाकण्याचा, निराशा टाकण्याचा, समस्या टाकण्याचा, आर्थिक संघर्ष टाकण्याचा, व्यसन टाकण्याचा, आपल्या कुटुंबामध्ये वाद टाकण्याचा, अशांती टाकण्याचा तो प्रयत्न करेल. पण जर आपण विश्वासामध्ये उभे राहतो, जर आपण विश्वासाची चांगली लढाई लढतो. आणि मला तुम्हाला सांगतो विश्वासणाऱ्यांनो, विश्वास हे आयुष्य लोकांचं काम नाही आहे. आणि मी पुन्हा सांगतो की विश्वास करण्याचा अर्थ असा नाही की आपल्या मुखानं बोलणं, मी विश्वास करतो, मी विश्वास करतो. एक लेकराला आपण विचारतो, तू शाळेमध्ये जातो का? तो 5 वर्षाचा असतो, त्याला आपण विचारतो, तू शाळेमध्ये जातो का? तो म्हणतो, हो मी शाळेमध्ये जातो. तो म्हणतो, मी होते का, मी 10वीला आहे. माहिती आहे, ॲक्च्युली तो 10वीमध्ये नाही, पण बालक आहे तो. आणि एक बालक आहे हे कसं समजेल? त्याच्या शब्दाद्वारे. विश्वासणारे बालक आहे कसे समजतील? त्यांच्या शब्दाद्वारे. ते म्हणतात, माझा विश्वास आहे पण प्रभू करत नाही. नाही, लक्षात घ्या, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या विश्वासाचा आदर करेन आणि परमेश्वर आपल्या प्रार्थनेचं उत्तर देईन. पण आपल्याला विश्वासामध्ये वाढावं लागेल, विश्वासाचे रहस्य आपल्याला समजावे लागतील. एक धावपटू आहे, त्याचं नाव उसेन बोल्ट आहे. तो 100 मीटर 10 सेकंदाच्या आत पळतो. आणि त्याला विचारलं की तुम्ही एवढं फास्ट कसे धावतात, त्याचं सिक्रेट काय, त्याचं रहस्य काय? त्या व्यक्तीनं सांगितलं, माहीत आहे की मी सकाळी लवकर उठतो, लोक उठण्याच्या आधी मी ग्राउंडवर जातो, त्या ठिकाणी मी धावण्याची प्रॅक्टिस करतो, मी धावण्याचा सराव करतो. लोक येतात, बाकीचे लोक येतात, ते पण धावण्याचा सराव करतात, मी पण त्याच्यासोबत धावण्याचा सराव करतो. आणि ते निघून जातात तरी मी रनिंगचा किंवा धावण्याचा मी सराव करतो, म्हणून मी धावण्यामध्ये फास्ट आहे. हे त्याचं सिक्रेट आहे. 100 मीटर 10 सेकंदाच्या आतमध्ये पूर्ण धावण्याचं ते सिक्रेट आहे. तसं विश्वासाचं रहस्य आपल्याला समजलं पाहिजे की विश्वास कसा येतो, विश्वास कशा प्रकारे काम करतो. आणि आज मी तुम्हाला एनकरेज करेन, जर तुमचे आर्थिक क्षेत्र खराब असेल, तुमच्या विवाहामध्ये प्रॉब्लेम असेल, तुम्ही तुमच्या लेकराबाबत चिंतेमध्ये असाल, कदाचित तुमचे लेकरं व्यसनामध्ये असतील, तुमच्या विवाहामध्ये समस्या असेल, तर विश्वासाची चांगली लढाई लढा. विश्वास करायचं सोडून देऊ नका. विश्वासामध्ये उभे राहा आणि बोला की माझा परमेश्वर परिस्थिती बदलवणार, प्रभू येशू माझ्यासाठी या गोष्टी करेल. आणि हर एक विश्वासणाऱ्याला विश्वासाची लढाई लढणं खूप गरजेचं आहे. पुन्हा एकदा 1 तिमोथी 6 अध्याय आणि 12 वचन. त्या ठिकाणी असलेले, विश्वासाची किंवा विश्वासासंबंधीचे जे सुयुद्ध ते कर, विश्वासाची चांगली लढाई लढ. आणि आजच्या टीचिंगला पुढे जाण्यापूर्वी माझा प्रश्न आहे तुम्हाला, जर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी विश्वासामध्ये उभे राहणार नाही तर कोण राहील? आणि म्हणून विश्वासाची चांगली लढाई लढा. अजून एक वचन वाचू, 1 पेत्र
5 अध्याय 8 आणि 9 वचन. त्या ठिकाणी असलेले सावध असा, जागे राहा. तुमचा शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. प्रभूचं वचन सांगते सावध असा, जागे राहा. याचा अर्थ असा नाहीये की झोपू नका, जागे राहायचा अर्थ माहिती का, आत्मिक क्षेत्रामध्ये तुम्ही जागे आहात. आत्मिक गोष्टीमध्ये जसं तुम्ही प्रार्थनेमध्ये जीवन जगत आहात, तुम्ही वचनासोबत वेळ घालवत आहात, तुम्ही आपल्या विश्वासाला मजबूत करत आहात, तो अर्थ आहे. कारण का शैतान हा आपला शत्रू शैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरतो. विश्वास नरून आपला एक शत्रू आहे, त्याचं नाव शैतान आहे. तो लोकांच्या जीवनामध्ये समस्या टाकतो, निराशा टाकतो, आर्थिक संघर्ष टाकतो, आजार टाकतो, विवाहामध्ये कुटुंबामध्ये विभाजन टाकतो. आणि त्याचा सामना आपण कशा प्रकारे करू शकतो? पुढे असले त्याच्या विरुद्ध विश्वासात दृढ असे उभे राहा. कसा त्याचा सामना करू शकतो? म्हणजे आपण विश्वासामध्ये दृढ उभे राहतो. ज्यावेळेस समस्या येते, विश्वास टाकून देऊ नका की माझ्या जीवनात समस्या आली, प्रभू असं का करत नाही. प्रभू तुम्हाला त्या समस्येतून त्याच वेळेस बाहेर काढू शकतो ज्यावेळेस तुम्ही विश्वासामध्ये उभे राहतात. आणि विश्वासामध्ये उभे राहण्याचा अर्थ काय? तुम्ही म्हणत नाही माझा परमेश्वर मला या परिस्थितीतून बाहेर काढेल, माझा परमेश्वर मला कर्जातून बाहेर काढेल, माझा परमेश्वर मला आरोग्य देईल, माझा परमेश्वर माझा विवाह करेल, माझा परमेश्वर मला लेकराचा शोध देईल. आणि त्यामुळे विश्वासामध्ये उभं राहणं. जर तुम्ही विश्वासामध्ये उभे राहता, तुम्ही साक्ष घेऊन त्याच्यातून बाहेर पडता. विश्वास न तुम्हाला आणि मला समस्येचा सामना करावा लागतो, परंतु त्या समस्येतून आपण बाहेर कसे पडतो? विश्वासामध्ये दृढ उभे राहून. कारण आपला एक शत्रू शैतान आहे, जो गरजणाऱ्या सिंहासारखा आहे, जो तो शोधत आहे की कोणाला गिळावे. पुढं असं लिहिलंय, कारण तुम्हाला माहीत आहे की जगातल्या तुमच्या बंधू वर्गाला अशीच दुःखे भोगावी लागत आहे. बायबलमध्ये लिहिलंय विश्वासामध्ये दृढ उभे राहा. वचन म्हणलं की शैतानाचा सामना करा, म्हणजे तो तुमच्यापासून पळून जाईल, तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. पर कधी? ज्यावेळेस आपण शैतानाचा सामना करतो. आणि तुम्ही आणि मी शैतानाचा सामना कशा प्रकारे करू शकतो? विश्वासामध्ये उभं राहून. शैतान तुमच्या जीवनामध्ये आजार टाकण्याचा प्रयत्न करत, तुमच्या लेकराच्या जीवनामध्ये आजार टाकण्याचा प्रयत्न करताय. तुम्ही म्हणता येशूच्या नावामध्ये शैतान तू माझ्या लेकरासोबत असं करू शकत नाही. तुम्हाला आर्थिक संघर्षामध्ये टाकत आहे, शैतान माझा प्रभू माझ्यासाठी गरीब झाला, मी गरिबीमध्ये राहू शकत नाही, मी संपन्न पुरुष आहे, मी संपन्न विश्वासणारा आहे. आणि ह्या प्रकारे तुम्ही शैतानाचा सामना करतात. आणि आज आपण विश्वासाचं एक रहस्य शिकणार आहोत, जे खूप महत्त्वाचं आहे. आणि मी विश्वास करतो जर तुम्ही ह्या गोष्टी गांभीर्यानं घेताल आणि हे रहस्य शिकताल आणि हे वचन ऐकून जर त्या प्रकारे करण्यास सुरू करताल, तुम्ही विश्वासामध्ये योद्धा बनताल. आणि तुमचा विश्वास तुमचं जीवन महिमामय करेल. तुमचा विश्वास, बायबलमध्ये असले की या जगावर विजय मिळवणारा कोण आहे? आपला विश्वास. विश्वासामध्ये तेवढं सामर्थ्य आहे. वाचूया एक वचन आणि आजच्या टीचिंगमध्ये आपण पुढे जाऊया. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन. रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. त्या ठिकाणी असले ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हिंदीमध्ये खूप समजण्यासाठी सोपं आहे, मी हिंदीमध्ये वाचतो हे वचन. तरी असले सो विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है. विश्वास कसा येतो? आज एक रहस्य आपण शिकलो. आजच्या टॉपिकचं नाव आहे विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. विश्वास कसा येतो आपल्यामध्ये? जसं आपण परमेश्वराचं वचन ऐकतो, एकदा ऐकत नाही, आपण ऐकतो आणि परत ऐकतो. मला तुम्हाला सांगू द्या विश्वासणाऱ्यानो, हर एक विश्वासणारा जो म्हणतो मी जरी परमेश्वराचं वचन ऐकत नाहीये, जरी मी प्रभूच्या घरामध्ये येत नाहीये, तरी माझा विश्वास आहे आणि माझा विश्वास वाढतोय, तो अज्ञानी आहे, तो शैतानाच्या जाळ्यामध्ये फसलेला आहे. आणि शैतान अज्ञानाचा राजा आहे. आणि प्रभू म्हणतो माझ्या लोकांचा नाश ज्ञानाच्या अभावी होतो. मला सांगतो तुम्हाला आपल्यामध्ये विश्वास कसा येतो? विश्वासाचं पहिलं रहस्य हे आहे, विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. कसा येतो आपल्यामध्ये विश्वास? विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. आजच्या टॉपिकचं नाव आहे विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. कसा येईल आपल्यामध्ये विश्वास? ज्यावेळेस आपण ज्यावेळेस आपण परमेश्वराचं वचन ऐकतो त्यावेळेस आपल्यामध्ये विश्वास येतो. एक स्त्री जी 12 वर्षापासून आजारी आहे, जी बायबलमध्ये आपण वाचतो, ती रक्तस्रावी स्त्री 12 वर्षापासून त्या शरीरातून रक्त वाहत आहे. ती वेगळ्या वैद्याकडे, वेगळ्या डॉक्टरकडे जात आहे, ट्रीटमेंट घेत आहे. आणि माहिती आहे तिचा आजार बरा होण्याचा जे वाढला, तिचा पैसा संपला. आणि बायबलमध्ये असलेले ती येशूविषयीच्या गोष्टी ऐकल्या आणि ती गर्दीमध्ये शिरली.
आणि तिनं येशूच्या वस्त्राला स्पर्श केला आणि ती बरी झाली. आणि येशू तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलं. व्यवस्था आहे का? ज्यावेळेस येशू प्रभू स्वतः म्हणत की मुली तुझ्या विश्वासानं बरी केले, याचा अर्थ काय? तिच्याकडे खरंच विश्वास होता. ती बालकासारखी म्हणते माझा विश्वास आहे, माझा विश्वास आहे. आणि तिच्याकडे खरंच विश्वास होता. तो विश्वास कसा आला? तो विश्वास कसा आला? विश्वास ह्या प्रकारे आला. बायबलमध्ये असं लिहिलंय, जर आपण वचन वाचतो, मार्क 5 अध्याय 25 ते 28 तरी काय असले. आणि तेथे रक्तस्रावाने 12 वर्षे पिडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून, बऱ्याच डॉक्टरांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ होते नव्हते ते सर्व खर्चून टाकले होते, तरी तिला काही गुण न येता तिचा रोग बळावला होता. पुढं असं लिहिलंय, येशू विषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राला शिवली, कारण ती म्हणत होती, केवळ याच्या वस्त्रांना शिवले तरी मी बरी होईन. आणि 34 वचनामध्ये त्याच अध्यायामध्ये, मार्क 5 अध्याय 34 मध्ये असं लिहिलंय, तो तिला म्हणाला, मुली, तुझ्या विश्वासानं तुला बरे केले आहे, शांतीने जा आणि तुझ्या पिढेपासून मुक्त होय. येशू काय म्हणला की तुझ्या विश्वासानं तुला बरे केले. विश्वास कसा आला? जे वचन आपण वाचलं, येशू विषयीच्या गोष्टी ऐकून तिला कोणीतरी सांगितलं. जे व्यक्ती येशूकडे जातात, जे विश्वासानं जातात, आणि जर तू येशूकडे जाशील आणि येशूच्या वस्त्राला विश्वासानं स्पर्श करशील तर तू बरी होशील. तिने ते वचन ऐकलं आणि तिने त्याच्यामध्ये विश्वास आला. कारण विश्वास कसा येतो? विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. माहित आहे, सर एक विश्वासणारा म्हणतो मी परमेश्वराचं वचन ऐकत नाही, माझा विश्वास वाढत आहे. मला तुम्हाला सांगतो, शैतानानं त्याला फसवलंय. बायबलमध्ये शैतान हा फसवणारा आहे. बायबलमध्ये लिहिलंय, त्याने एदेनच्या बागेमध्ये हवेला फसवलं. त्याच प्रकारे अनेक विश्वासणाऱ्यांना तो फसवत आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्हाला तुमच्यामध्ये विश्वास येणं गरजेचं आहे किंवा तुम्हाला विश्वासामध्ये वाढायचं आहे, तर विश्वास कसा येतो हे भेद समजून घ्या. विश्वास कसा येतो माहिती आहे? या टीचिंगमध्ये मी शिकवणार आहे विश्वास काय आहे, विश्वास कसा येतो, विश्वास कशा प्रकारे आजाद होतो, विश्वास कशा प्रकारे विकसित होतो, विश्वासाद्वारे आपण परमेश्वराकडून कशा प्रकारे प्राप्त करू शकतो, हे आपण शिकणार आहोत. आणि आजचा पहिला रहस्य, आजचा पहिला भेद हा आहे, विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. वाचूया परत एकदा रोमकरासपत्र 10 अध्याय आणि 17 वचन. त्याने कसं लिहिलंय, ह्याप्रमाणे विश्वास वार्तेने व वार्ता ख्रिस्ताच्या वचनाच्या द्वारे होते. हिंदीमध्ये असलेले, सो विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता. विश्वास कसा येतो? विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. विश्वासाचं एक रहस्य आपण शिकवत होतो. विश्वास कसा येतो? एका व्यक्तीमध्ये विश्वास कसा येऊ शकतो माहित आहे? ज्या वेळेस तो परमेश्वराचं वचन ऐकतो. विश्वासणाऱ्यांनो, परमेश्वरानं आपल्याकडे विश्वासाची मागणी केली आहे आणि विश्वासाशिवाय परमेश्वर आपल्या जीवनामध्ये काम करू शकत नाही. वचनामधले की विश्वासाशिवाय परमेश्वराला प्रसन्न करणं अशक्य आहे. आणि प्रभूनच आपल्याकडे मागणी केली विश्वासाबाबत आणि त्यानंच रास्ता खोललाय, जेणेकरून प्रत्येक विश्वासणाऱ्याकडे विश्वास असेल. ज्या दिवशी तुम्ही सुवार्तेवर विश्वास केला की येशू प्रभू तुमच्या पापासाठी क्रूसावर मारले गेले, त्यांना पुरण्यात आलं, येशू तिसऱ्या दिवशी मरणातून उठले, त्याच दिवशी तुमचा नवा जन्म झाला. आणि बायबलमध्ये असं लिहिलंय की तुम्हाला आणि प्रत्येक विश्वासणाऱ्याला समान मापामध्ये विश्वास देण्यात आला. आणि प्रभू अपेक्षा करतो की आपण त्या विश्वासामध्ये वाढलं पाहिजे. आणि प्रभूनं जर आपल्याला विश्वासाची मागणी केली तर प्रभूनच उपाय केलाय. आणि उपाय हा आहे रोमकरासपत्र 10 अध्याय 17. कसा येईल आपल्यामध्ये विश्वास? प्रभू म्हणतो माहिती की विश्वास परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं येतो. विश्वासाचा पहिला भेद हा आहे की एका विश्वासणाऱ्यामध्ये जर त्याला विश्वासामध्ये वाढायचंय, त्याने प्रार्थना करून विश्वास वाढणार नाही की प्रभू माझा विश्वास वाढव. विश्वासणाऱ्यांनो, विश्वासाचा हा भेद आहे. विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. विश्वास प्रार्थना करून येत नाही. पाश्रमासाठी प्रार्थना करा माझा विश्वास वाढवा, विश्वास त्या प्रकारे वाढत नाही. विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. प्रभू येशू ख्रिस्ताचे 12 शिष्य होते आणि ते येशूकडे आले आणि प्रभू येशूला म्हणाले, प्रभू आमचा विश्वास वाढवा. ते म्हणाले, प्रभू येशू आमचा विश्वास वाढवा. येशूने त्यांच्यासाठी प्रार्थना नाही केली की पिता यांचा विश्वास वाढव.
येशूने काय केलं? येशूने त्यांना वचन शिकवण्यास सुरू केलं, वचन शिकवण्यास सुरू केलं. त्याने वचन शिकवण्यास सुरू केलं. त्याने काही दाखल्यातून परमेश्वराचं वचन शिकवण्यास सुरू केलं. आणि जसं त्यांनी ते ऐकलं, त्यांच्यामध्ये विश्वास येण्यास सुरू झाला. कारण प्रभूला माहिती होतं, व्यवस्थित का, प्रभूला माहिती होतं की विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, प्रभूनंच, परमेश्वर पित्यानंच आपल्याकडे विश्वासाची मागणी केली आणि त्यांनी त्याच्यावरच उपाय दिला आहे. काय उपाय केला आहे? की तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका, तुम्ही परमेश्वराचं वचन ऐका, आणि जसं तुम्ही ते वचन ऐकता तुमच्यामध्ये विश्वास येईल. जसं वचनामध्ये लिहिलं आहे, प्रभू त्याचं वचन कधी मोडत नाही. विश्वासणाऱ्यांनो, प्रभू त्याचं वचन कधी मोडत नाही. जर प्रभू म्हटला की विश्वासाशिवाय तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार नाही, तर असं कधी घडणार नाही की तो तुम्हाला म्हणत आहे की विश्वास करू नका तरी मी प्रार्थनेचं उत्तर देईन. नाही, प्रभू त्याच्यावर उपाय हा काढलाय की त्यानं त्याचं वचन दिलंय, त्यानं त्या परमेश्वराचे दास दिलेत. जर आपण ते शिक्षण ऐकतो, आपल्या परमेश्वर दास शिक्षण जर आपण ऐकतो, आपल्यामध्ये विश्वास येण्यास सुरू होईल, आपल्यामध्ये विश्वास येण्यास सुरू होईल. आणि मग आपण जेव्हा प्रार्थना करतो परमेश्वर उत्तर देईन. प्रभू असं नाही म्हटलं की नाही ठीक आहे, तुझ्याकडे विश्वास नाही, तुझ्या प्रार्थनेचं उत्तर देईन. नाही, प्रभू म्हटलं तुझ्यामध्ये विश्वास नाही आहे, ठीक आहे, वचन घे, वचन ऐकण्यास सुरू कर, वचन ऐकण्यास सुरू कर, आणि जसं तू वचन ऐकतोस तुझ्यामध्ये विश्वास येईल. बायबलमध्ये असलेले प्रभू म्हटला, जो बीज पेरतो त्यास कापणी मिळते. आणि एक व्यक्ती आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्षामध्ये आहे आणि तो पित्याकडे प्रार्थना करत आहे की प्रभू मी आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्ष करत आहे, मला पैशाची खूप गरज आहे. परमेश्वर माहीत आहे त्याचे नियम, त्याचं वचन कधी मोडत नाही. परमेश्वर त्याचं वचन कधी मोडत नाही. प्रभू पुढे तुम्ही जर वचन वाचता 2 कोरिंथमध्ये त्या 9 अध्यायामध्ये असं लिहिलंय, प्रभू त्याच्या वचनामध्ये जो बीज पेरतो त्यास कापणी मिळते. आणि प्रभू म्हणतो, जर तू आर्थिक क्षेत्रामध्ये संघर्षामध्ये आहे, तू माझ्याकडे बीज माग, मी तुला ते बीज देईन, आणि ज्यावेळेस तू ते बीज पेरशील त्यावेळेस तुला कापणी मिळेल आणि तुझ्या गरजा पूर्ण होतील. म्हणजे या वचनातून आपल्याला एक समजतं की परमेश्वर त्याचं वचन नाही मोडत. काही लोक म्हणतात की परमेश्वरानं करून द्यावं ना, परमेश्वर काहीतरी करावं, परमेश्वर आमच्या दया करावी. नाही, परमेश्वर त्याचं वचन मोडू शकत नाही. वचनामधलं आहे की आपल्या विश्वासाद्वारे आपल्याला मिळणार आहे. तर आपल्याला त्यासाठी काय करावं? आपल्यामध्ये विश्वास येण्यासाठी प्रभूनं रास्ता खोलला आहे. मी परत सांगेन तुम्हाला, प्रभूंनीच माहीत आहे विश्वासाची मागणी केली. विश्वासाशिवाय परमेश्वर प्रार्थनेचं उत्तर देत नाही. काही लोक मध्ये प्रार्थना करतात पण ते विश्वास करत नाही, म्हणून उत्तर मिळत नाही. म्हणून प्रभूनं विश्वासाची मागणी केली आणि त्यानंच उपाय केला, त्यानंच माहिती आहे मार्ग काढला. तो म्हणतो माहिती तुझ्यामध्ये विश्वास नाही, विश्वास येईन तुझ्यामध्ये. विश्वास कसा येईन माहिती आहे? परमेश्वराचं वचन आहे. विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. विश्वास कसा येतो? परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. म्हणून आजचा पहिला पॉईंट आहे, विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. कसा येतो विश्वास? काय म्हणते पास्टर असं काही आहे का ज्याच्याद्वारे माझा विश्वास येईल? एकच आहे मार्ग, तो हा आहे, विश्वास येतो तो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. विश्वास कसा येतो विश्वासणाऱ्यांनो? परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. वाचूया रोमकरासपत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचन. रोमकरासपत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचन. तर काय असलंय? तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही, परत एकदा वाचूया रोमकरासपत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचन. त्या ठिकाणी असलंय, तर ज्याच्यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही त्याचा धावा ते कसा करतील? ज्याच्याविषयी त्यांनी ऐकले नाही त्याच्यावर ते विश्वास कसा ठेवतील? घोषणा करणाऱ्या वाचून ते कसे ऐकतील? आणि त्यांना जर पाठवले नाही तर ते घोषणा तरी कशी करतील? चांगल्या गोष्टींची, शांतीची सुवार्ता सांगणाऱ्याचे चरण किती मनोरम आहेत असा शास्त्रलेख आहे. खूप महत्त्वाचं वचन आहे. रोमकरासपत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचन. या वचनातून आपल्याला समजतं विश्वास कसा येतो. विश्वास ह्या प्रकारे येतो. विश्वास परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं येतो. आणि परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी कुणीतरी आपल्याला वचन शिकवलं पाहिजे. परमेश्वराचं वचन कुणीतरी आपल्याला शिकवलं पाहिजे, किंवा कुणीतरी परमेश्वराच्या वचनाचा प्रचार केला पाहिजे. आणि परमेश्वराचं वचन प्रचार करण्यासाठी परमेश्वराच्या दासाची गरज आहे, आणि परमेश्वर त्याच्या दासाला पाठवतो. तुम्हाला समजते परमेश्वर कशा प्रकारे काम करत या वचनातून? नीट आहे का? विश्वास येण्यासाठी आपल्याला परमेश्वराचं वचन ऐकण्याची गरज आहे, आणि वचन ऐकण्यासाठी कुणीतरी आपल्याला वचन शिकवलं पाहिजे. विचार करा, जर आपल्याला वचन ऐकायचं आहे, कुणी वचन आपल्याला शिकवत नाहीये, तर आपण वचन कसं ऐकू शकतो? तर वचन ऐकण्यासाठी वचन प्रचार करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे, आणि वचन प्रचार करण्यासाठी परमेश्वराच्या दासाची गरज आहे, आणि परमेश्वराच्या दासाला परमेश्वर पाठवतो.
आणि ज्यावेळेस तुम्ही परमेश्वरानं निवडलेल्या, परमेश्वरानं अभिषिक्त केलेल्या परमेश्वराच्या दासाला ऐकतात, तुमच्यामध्ये विश्वास येण्यास सुरू होतो. मी पुन्हा सांगेन, माहीत आहे, विश्वास यूट्यूबवर जाऊन काही पण बघून येत नाही. विश्वास रोमकरासपत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचनामध्ये दिले की विश्वास येतो. कसा येतो विश्वास? परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. आता परमेश्वराचं वचन ऐकण्यासाठी कुणीतरी वचनाचा प्रचार केला पाहिजे, कुणीतरी वचन शिकवलं पाहिजे, तर आपण ऐकतो ना. तर नाहीतर आपण कसं ऐकू शकणार? वचन प्रचार करण्यासाठी परमेश्वराच्या दासाची गरज आहे. कुणीतरी परमेश्वर दास पाहिजे, ज्यानं प्रचार केला पाहिजे. आणि परमेश्वराच्या दासाला परमेश्वर पाठवतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि तुम्ही ज्यावेळेस तुमचे परमेश्वर दास, ज्यांच्याकडे दर्शन आहे आणि ज्यावेळेस परमेश्वर त्यांना अभिषिक्त केले आणि ज्यावेळेस तुम्ही त्या शिक्षणाला ऐकतात, त्याच्याद्वारे विश्वास येतो. मला तुम्हाला सांगू द्या, माहीत आहे की ख्रिस्ताच्या शरीराचा आणि जेवढे विश्वासणारे, जर सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ही आहे की अनेक विश्वासणारे वचनाच्या शिक्षणाबाबत गंभीर नाही आहे. ते कोणतं पण वचन ऐकायला तयार होतात, कुठे पण चर्चला जातात, कोणत्या पण कोणा पण व्यक्तीला ऐकण्यास सुरू होतात. मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराचे दास खूप कमी आहे या जगामध्ये. प्रभूनं निवडले दास, परमेश्वराला अभिषिक्त केलेले दास खूप कमी आहेत. नाही का? माहिती का, कोणी व्यक्ती स्वतःला परमेश्वर दास बनवू शकत नाही की मला थोडं जास्त वचन यायला लागलं, आता मी परमेश्वर दास आहे. परमेश्वर त्याच्या दासांना निवडतो, त्यांना अभिषिक्त करतो, त्यांना अभिषेक करून परमेश्वर त्यांना पाठवतो. आणि ज्यावेळेस अभिषिक्त सेवक वचनाचा प्रचार करतात, ते वचन ऐकण्याद्वारे आपल्यामध्ये विश्वास येतो. मला तुम्हाला सांगू द्या, खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही कोणाला ऐकता. काय तुम्ही आपल्या परमेश्वराच्या दासा शिक्षणाला ऐकत आहात की दिसल ते तुम्ही ऐकत आहात, त्याच्याने तुमच्यामध्ये विश्वास निर्माण होणार नाही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. चुकीचं शिक्षण तुमच्या विश्वासाला नष्ट करू शकते. म्हणून आपल्या परमेश्वर दासाच्या शिक्षणाला तुम्ही ऐकणं गरजेचं आहे. ज्या रोमकरासपत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचनातून आपण काय शिकलो? रोमकरासपत्र 10 अध्याय 14 आणि 15 वचनातून आपण हे शिकलो की परमेश्वर त्याच्या दासाला अभिषेक करून पाठवतो आणि अभिषिक्त परमेश्वराचे दास ज्यावेळेस वचनाचा प्रचार करतात आणि आपल्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं, ज्यांना प्रभूनं निवडलंय, ज्यांनी स्वतःला निवडलं असे परमेश्वर दास नाही, ज्यांना प्रभूनं निवडलंय, ज्यांना परमेश्वरानं अभिषिक्त केलंय, ज्यांना परमेश्वरानं विजन दिलंय, अशा आपल्या परमेश्वर दासाच्या शिक्षण ज्यावेळेस तुम्ही ऐकता, तुमच्यामध्ये विश्वास येतो. मला तुम्हाला सांगतो, विश्वास तुमचं जीवन आस्वादित करण, विश्वास तुमचं जीवन महिमामय बनवण, विश्वास तुम्हाला संपन्न करण, विश्वास तुम्हाला निरोगी करण, विश्वास तुमच्या प्रार्थनेचं उत्तर घेऊन येईन. आणि त्या विश्वासाचं पहिलं रहस्य हे आहे की विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं. कसा येतो विश्वास? विश्वासाचं पहिलं रहस्य हे आहे की विश्वास येतो. विश्वास कसा येतो माहीत आहे? विश्वास सिरियल बघून येत नाही, माहिती आहे, टीव्हीवरच्या मालिका बघून, न्यूजपेपर ऐकून येत नाही, विश्वास कहाण्या ऐकून येत नाही. विश्वास परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि ऐकल्यानं येतो. आणि ज्यावेळेस तुम्हाला या गोष्टीचं प्रकाशन मिळेल की विश्वास तुमच्यामध्ये कसा येतो, परमेश्वराचं वचन ऐकल्यानं, मला तुम्हाला समजते तुम्ही वचनासोबत वेळ घालवणं खूप वाढन. तुम्ही वचन ऐकण्याबाबत तुम्ही खूप गंभीर बनता. जे लोक माहीत आहे आपल्या विश्वासू जीवनाबाबत गंभीर आहे की मी परमेश्वर विश्वास ठेवून जीवन जगत आहे, ते वचन ऐकण्याबाबत आणि परमेश्वराच्या वचनाबाबत गंभीर असतील. जे विश्वासणारे परमेश्वराच्या वचनाबाबत, वचन ऐकण्याबाबत, शिक्षण ऐकण्याबाबत गंभीर नाही आहे, सत्यता ही आहे की ते त्यांच्या विश्वासाबाबत गंभीर नाही आहे आणि त्या जीवनामध्ये काही फळ दिसणार नाही. दुसरा पॉईंट, विश्वास अभिषिक्त परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं येतो. म्हणून वचनामध्ये असलेलं आहे की आपल्यासाठी शिक्षकांची गर्दी जमवून ठेवू नका. कधी याला ऐकलंय, कधी दुसऱ्याला ऐकलंय, कधी ह्या चर्चमधून दुसऱ्या चर्चमध्ये, हे बालक करतात आणि ते विश्वासामध्ये नेहमी बालक राहतील. विश्वास अभिषिक्त परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं येतो. म्हणून आज माझा प्रश्न आहे, तुमचे परमेश्वराचे दास कोण आहे? तुमचे पास्टर कोण आहेत? का विश्वासणाऱ्यांनो, मला तुम्हाला सांगू द्या, विश्वास अभिषिक्त परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं येतो. आणि म्हणून मी आज तुम्हाला प्रश्न केला की तुमचे परमेश्वर दास कोण आहे आणि त्यांच्या शिक्षणाला जास्त तुम्ही देता. जर कोणी मला विचारलं, पास्टर तुम्ही विश्वासामध्ये कसे वाढलात, माहीत आहे, मला एक प्रकाशन मिळालं
की विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं आणि त्यानंतर मी गहराईमध्ये जाऊन मला एक समजलं की विश्वास नुसतं कोणत्या पण परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं येत नाही. थोडं कानाला चांगलं वाटन पण त्याच्यानं विश्वास वाढणार नाही. म्हणजे काही लोकांना माहिती खूप प्रचारक ऐकण्याची सवय आहे, त्याच्यानं तुमच्या विश्वासाची वाढ होणार नाही. आणि मला समजलं की विश्वास अभिषिक्त परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं येतो. आणि मी माझ्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकणं सुरू केलं. मी वचन ऐकत राहिलो आणि आज पण मी वचन ऐकतो. माझ्या परमेश्वर दासा जे ते वचन शिकवतात ते मी ऐकतो. त्याच्यामुळे माझ्यामध्ये विश्वास वाढत आहे. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, आपल्या परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला देऊन टाका. मला तुम्हाला सांगू द्या, ते बालक विश्वासणारे आहे जे एका पास्टरांकडून दुसऱ्या पास्टरांकडे जातात, एका चर्चमधून दुसऱ्या चर्चमध्ये जातात. तुम्हाला आणि मला काय करण्याची गरज आहे? आपला परमेश्वर दास जे आहे त्यांच्या शिक्षणाला आपण ऐकत जर राहतो, त्या शिक्षण जर आपण ऐकत राहतो त्यामुळे त्याच्यातून काय घडत माहीत आहे? आपल्यामध्ये विश्वास येईल. विश्वास अभिषिक्त परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं येतो. वाचो एक वचन, लूकाचा 10 अध्याय 38 ते 42 वचन. त्या ठिकाणी असं लिहिलंय, मग ते पुढे जात असता तो म्हणजे येशू एका गावात आला, तेव्हा मार्था नावाच्या एका स्त्रीने त्याचे म्हणजे येशूचे आपल्या घरी स्वागत केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती, तीही प्रभूच्या चरणाजवळ बसून त्याचं वचन ऐकत होती. मरिया काय करत आहे माहिती का? ती येशूच्या चरणाशी बसून परमेश्वराचं वचन ऐकत आहे. मला आज तुम्हाला प्रश्न करायचा आहे की तुम्ही कोणत्या परमेश्वराच्या दासाशी जुडलेले आहात आणि त्यांच्या शिक्षणाला तुम्ही ऐकत आहात? हे खूप महत्त्वाचं आहे. विश्वास येतो, विश्वासाचं एक रहस्य आहे. विश्वास येतो अभिषिक्त परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं. पुढं असं लिहिलंय, तेव्हा मार्थेला फार काम पडल्यामुळे तिची तारांबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीनं माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. याची आपल्याला चिंता किंवा पर्वा नाही काय? मला मदत करायला किंवा सहाय्य करायला तिला सांगा. खूप महत्त्वाचे वचन आहे. बायबलमधले मार्था आणि मरिया ह्या दोघी बहिणी आहेत. मार्थेनं प्रभू येशूचं आपल्या घरी स्वागत केलं आणि मार्थेनं जसं प्रभू येशूचं स्वागत केलं, ती कामामध्ये निघून गेली. येशूला बसवलं घरामध्ये आणि ती कामामध्ये व्यस्त आहे, काम करत आहे, स्वयंपाक करत आहे, बाकीच्या गोष्टी करत आहे. पण मरिया, तिची जी बहीण मरिया आहे, ती प्रभू येशूच्या चरणापाशी बसून वचन ऐकत आहे. ह्या जो दोन बहिणी आहे, मार्था आणि मरिया, प्रभू येशूवर विश्वास ठेवणाऱ्या विश्वासणाऱ्यांना दर्शवते. दोन प्रकारचे विश्वासणाऱ्याला दर्शवते. ह्या दोन बहिणी दोन प्रकारच्या विश्वासाने दर्शवतात. एक विश्वासणारा तो वचन ऐकत आहे आणि तो वचनामध्ये वाढणार आहे, विश्वासामध्ये वाढणार आहे आणि विश्वास त्याचं जीवन आश्वादित करणार आहे. विश्वास त्याचं जीवन महिमामय करणार आहे. काही विश्वासणारे मार्थेसारखे आहे, ते ईश्वर विश्वास करतात, ईश्वर विश्वास ठेवून जीवन जगतात, पण ते कामामध्ये एवढे व्यस्त आहे की त्यांना वचनासाठी वेळ नाही आहे. मला तुम्हाला सांगू द्या, जर तुम्ही असे विश्वासणारे असाल, आजचं वचन ग्रहण करा आणि वेळ काढा आणि वचन ऐका. कारण जर तुम्ही वचन ऐकणार नाही, तुम्ही मार्थेसारखे होताल. मार्थेसारखं जीवन तुमचं बनवून जाईल. मार्था काय करते? मार्थानं प्रभू येशूवर विश्वास ठेवलाय, परंतु वचनामध्ये असलंय की मार्था प्रभू येशूला दोष देत आहे. विचार करा, प्रभूला दोष देत आहे ती, की प्रभू तुझ्यामुळे हे घडत आहे, की माझ्या बहिणीला तू मदत करायला सांग, तिने माझ्यावर कामाचा सगळा भार टाकलाय, तुला काही माझी काळजी आहे का नाही? आणि हर एक विश्वासणारा ज्यानं प्रभूवर विश्वास ठेवलाय, पण जो परमेश्वराचं वचन ऐकत नाही, तो परमेश्वराला दोष देणार आहे की प्रभूनं नाही केलं, मी विश्वास केला. आणि हे बालक विश्वासणारे आहेत. मरिया खूप बुद्धिमान आहे, परंतु वचन ऐकणं खूप गरजेचं आहे, म्हणून तिनं तो वचनाचा वेळ कामाला नाही दिला. जसं प्रत्येकाकडे 24 घंटे आहे. विश्वासाने आज तुम्हाला एनकरेज करा, म्हणजे की दिवसभरामध्ये असा वेळ काढा की तो वचन ऐकण्याचा वेळ असन. आणि त्या वेळेमध्ये काम करू नका, त्यावेळेमध्ये गप्पा मारत बसू नका, त्या वेळेमध्ये दुसऱ्या गोष्टी करत बसू नका. परमेश्वराचं वचन ऐका. पुढं असं लिहिलंय, प्रभूनं तिला उत्तर दिले, मार्थे मार्थे, तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस. हर एक विश्वासणारा जो वचन ऐकणार नाही, तो चिंतेमध्ये जीवन जगन, त्याच्या जीवनामध्ये निराशा येईल. ईश्वर विश्वास ठेवलाय मार्थेसारखा, पण वचन ऐकायला वेळ नाही. मी तुम्हाला सांगतो, अनेक विश्वासणारे बच्चे आहेत, बालक आहे त्यांच्या विश्वासामध्ये. मी वचन नाही ऐकलं तरी माझा लय विश्वास आहे. एक समस्या येईल, एक समस्येचा सामना करावा लागेल आणि तुम्ही परमेश्वराला दोष देता की परमेश्वर असं का करत आहे, परमेश्वर तसं का करत नाही. मार्थेसारखे बनू नका, मरियेसारखं बना.
मरिया प्रभू येशूच्या चरणापाशी बसून वचन ऐकत आहे. आपल्या परमेश्वराच्या दासाचं शिक्षण घ्या, ऐकण्यास सुरू करा. कारण विश्वास येतो अभिषिक्त परमेश्वराच्या दासाच्या शिक्षणाला ऐकल्यानं. परत एकदा वाचू. प्रभूनं तिला उत्तर दिले, मारते मारते तू पुष्कळ गोष्टीविषयी काळजी व दगदग करतेस, परंतु थोडक्याच गोष्टीचे किंबहुना एकाच गोष्टीचे अगत्य आहे. किती गोष्ट गरजेची? एकच गोष्ट गरजेची आहे. काय ती? मरियेनं चांगला वाटा निवडून घेतला आहे, तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. मला तुम्हाला सांगू द्या, तुम्हाला निर्णय करावा लागेल, मी परमेश्वराचं वचन ऐकन म्हणून. मरियेनं निवड केली, मरियेनं निवडलं की मी वचन ऐकन, वचन ऐकल्यामुळं माझ्यामध्ये विश्वास येईल आणि माझा विश्वास माझं जीवन महिमामय बनवून माझ्या जीवनातला संघर्ष नष्ट करेन. परंतु मार्तेनं चुकीचा निर्णय केला, तिने चुकीची निवड केली. मला कामकाज वचन ऐकायचे नाही आणि म्हणून तिचं जीवन संघर्षमय झालं. मला आज तुम्हाला सांगू द्या, निवड करा, वेळ काढून दररोज परमेश्वराचं वचन ऐकण्याची निवड करा. काय घडण? वचन ऐकतात, काय होतं त्याचं रहस्य काय? विश्वासाचं. विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. येशू मार्तेला म्हणला फक्त एकच गोष्ट गरजेची. काय ती गरजेची गोष्ट? प्रभू येशूच्या चरणाशी बसून, आपल्या परमेश्वराच्या दासाच्या चरणाशी बसून, आपल्या परमेश्वर दासाच्या शिक्षणाला ऐकणं. का हे गरजेचं आहे? का म्हटलं प्रभू एकच गोष्ट गरजेची आहे? विचार करा, काम करणं गरजेचं नाही का? गरजेचं आहे. पण येशू का म्हटलं एकच गोष्ट गरजेची आहे? कारण माहीत आहे, या ठिकाणी विश्वासाचं एक रहस्य प्रभू आपल्याला सांगत आहे की जर तुम्ही वचन ऐकत आहात, जर तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहात, तुमच्यामध्ये विश्वास येईल. कारण विश्वासाचं रहस्य आहे, विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. हे रहस्य या ठिकाणी. आणि प्रभू म्हणत आहे, जर तुम्ही वचन ऐकताल तर काय घडेल माहिती आहे? तुमच्यामध्ये विश्वास येईल आणि विश्वास जर आला तर तोच विश्वास तुम्हाला आरोग्य देईल, तोच विश्वास तुमच्या प्रार्थनेचं उत्तर देईल, तोच विश्वास तुम्हाला लेकराचा आशीर्वाद देईल. म्हणजे याचा अर्थ काय? एक गोष्ट गरजेचा अर्थ काय? विश्वास खूप महत्वाचा आहे. आणि तो विश्वास कसा येतो? विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. विश्वास कसा येतो? परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. शेवट नेहमी लक्षात विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. तिसरा पॉईंट आहे, एकच गोष्ट गरजेची आहे. कोणती ती गोष्ट आहे? परमेश्वराच्या वचनाला ऐकणं. का एकच गोष्ट गरजेची आहे? कारण जर तुम्ही वचन ऐकत आहात, तुमच्यामध्ये विश्वास येईल. आणि जर तुम्ही विश्वासानं प्रार्थना करता, जर तुम्ही आजारी आहात, उदाहरणार्थ जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही परमेश्वराचं वचन ऐकत आहात, तुमच्यामध्ये विश्वास येईल. आणि ज्यावेळेस तुम्ही त्या विश्वासानं प्रार्थना करतात, तुम्हाला आरोग्य मिळेल. तुम्हाला विवाह करायचा आहे तर तुम्ही वचन ऐकत आहात आणि तुमच्यामध्ये वचन ऐकल्यामुळे विश्वास येईल. आणि जर तुम्ही प्रार्थना करतात, तो योग्य रिश्ता, तो अनुरूप साहित्य तुमच्या मार्गामध्ये येईल. आणि म्हणून आज मी तुम्हाला एनकरेज करून विश्वासाचं एक रहस्य आज आपण शिकलो. विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. वेळ काढा आणि वचन ऐका. असा एक पण दिवस नसो की तुम्ही वचन ऐकलं नाही. कारण परमेश्वराकडून जे काही मिळणार आहे ते विश्वासाद्वारे आहे. आणि ही तुम्हाला निवड करावी लागेल. मार्तेनं काम निवडलं, तिच्या जीवनात दगदग आहे, चिंता आहे, टेन्शन आहे, परेशानी आहे, संघर्ष आहे. पण मरियेनं निवडलं, मी प्रभूच्या चरणाशी बसून वचन मी ऐकन. आणि तिच्यामध्ये विश्वास आला. मरिया का आश्चर्य झाली? कारण तिच्या निवडीनं तिनं निर्णय केला, मी परमेश्वराचं वचन ऐकन. विश्वासाचं पहिलं रहस्य आहे, विश्वास येतो परमेश्वराचं वचन ऐकल्यानं. परमेश्वर तुम्हाला या वचनाद्वारे आशीर्वाद करो. गॉड ब्लेस यू.